नमस्कार. मी CP बनकर ऑर्गॅनिक मोसंबी टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी मित्रांचं सहर्ष असं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, बागेची हार्वेस्टिंग झालेली आहे. काही शेतकऱ्यांची हार्वेस्टिंग अजून चालू असेल किंवा 8-10 दिवसामध्ये आपली हार्वेस्टिंग होणार आहे. तर अशा सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला आजचा व्हिडिओ आहे. तर हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपल्या बागेमध्ये अशा प्रकारचं मोसंबीचं तुटल्यानंतर जे देठ राहत आहे त्या देठामध्ये बुरशीजन्य असे आजार होऊन आपल्याला बुरशी लागते किंबहुना पुढच्या आंब्या बहारासाठी आपल्याला नियोजन करायचं असतं. तर अशा बागेमध्ये आपण हार्वेस्टिंग झाल्यानंतर COC किंवा साप पावडर यांची फवारणी करून अगदी बागेला निर्जंतुक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये जे अन्नद्रव्याची कमतरता असेल, अगदी ती अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला भरून काढायचं आहे. 10-26-26 असेल, 12-32-16 असेल किंवा 18-0-46 असेल, अशा खतांची मात्रा देऊन आणि वॉटर सोल्युबल खतं देऊन आपल्या बागेला परत पुन्हा व्यवस्थित करायचं आहे की जेणेकरून आपल्या पुढच्या बहारासाठी मोसंबी अशी चांगल्या प्रकारे लागेल. यासाठी आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत. की काही ठिकाणी आपण बघू शकतो की ह्याच बागेमध्ये आपण जर बघितलं तर हस्त नक्षत्रामध्ये जी आघाडी निघली आहे तिलासुद्धा अगदी कीटकांनी खाल्लेलं आहे, ज्याच्यावरती नागाळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत आहे. तर अशा वेळेस आपण रासायनिक कीटकनाशकं घेऊन क्लोरोपायरीफॅक्स असेल, इमिडा असेल किंवा अजून इतर कोणते बुरशीनाशक असतील किंवा कीटकनाशक असेल त्याचा स्प्रे आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या आघाडी खाली जाणार नाही आणि ती आपल्याला पुढे कामाच्या फुलांच्या स्वरूपात आपल्याला मिळणार आहे, जिच्याकडून आपल्याला फुलं भेटतील. अशा बागेमध्ये आपण आज आहोत की जिची हार्वेस्टिंग झाली आहे, ज्याला आपण खताची मात्रा देणार आहोत किंवा NPK आपण सुद्धा याला देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या ज्या बागेची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि किंवा 8-10 दिवसामध्ये यांची होणार आहे, तर अशा सर्व शेतकरी मित्रांनी बागेमध्ये कोणते खतं द्यावे, कोणते वॉटर सोल्युबल खतं द्यावे याच्यासाठी आपल्याला माहिती हवी असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवनवीन असे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि माझं शेड्यूल जर आपल्याला फॉलो करायचं असेल तर दिलेल्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आपल्याला संपूर्ण असं मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद.